99% लोक प्लॉट घेताना ही एक चूक करतात. उद्या बांधकामाची परवानगी मिळेल याची खात्री आहे का? प्लॉट घेण्याआधी हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुमचे लाखो रुपये अडकू शकतात. प्लॉट घेतलाय पण नंतर कळलं बांधकामच करता येत नाही. तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी तन्मय दातीर. तुमचे स्वागत आहे आपल्या दातीर असोसिएट आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉट परचेस केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात आणि त्याचा परिणाम आपल्याला नंतर भोगायला लागतो. त्यामुळे मित्रांनो, प्लॉट घेताना कॉमन मिस्टेक जे लोक करतात ते कॉमन 10 पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही हे 10 पॉईंट जर का प्लॉट घेताना चेक केले तर तुम्हाला बऱ्याचशा अडचणीपासून सुटका मिळेल. तर मित्रांनो, नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला त्याचं शेवटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्लॉट घेताना 10 इम्पॉर्टंट टिप्स प्लस मिस्टेक्स. पॉईंट नंबर 1, टायटल क्लिअर आहे का? फक्त सातबारा पाहून प्लॉट घेणे ही एक मिस्टेक आहे. प्रॉब्लेम कोर्ट केस, बांधकाम थांबते, बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. टिप्स: सातबारा प्लस प्रॉपर्टी कार्ड प्लस EC तपासा. पॉईंट नंबर 2, एनए नॉन ॲग्रिकल्चर आहे का? शेती प्लॉट एनए न करता घेणे ही एक मिस्टेक आहे. प्रॉब्लेम घराची परवानगी मिळतच नाही. टिप्स: रेसिडेन्शियल एनए असणं खूप महत्त्वाचे आहे. टिप नंबर 3, DCR डेव्हलपमेंट रूल्स तपासलेत का? मिस्टेक: नंतर पाहू. बऱ्याच वेळा आपण म्हणतो हे नंतर बघू, प्लॉट घेतलं, पहिला प्लॉट तर घेऊ. हे एक मिस्टेक आहे आपली आणि प्रॉब्लेम FSI करून मिळतो सेटबॅकमुळे. प्लॅन टिप्समध्ये त्या स्थानिक DCR आधी समजून घ्या. पॉईंट नंबर 4, रोड ॲक्सेस आहे का? मिस्टेक काय करतो आपण? कच्चा किंवा फ्युचर रोडवर विश्वास ठेवतो. प्रॉब्लेम बिल्डिंग परमिशनच अडकते. टिप्स: अप्रूव्ड रोड 9 मीटर किंवा कमीत कमी 6 मीटर ॲक्सेस असणे जास्त इम्पॉर्टंट आहे, ते तपासून घ्या. पॉईंट नंबर 5, मिस्टेक: खूप स्वस्त म्हणून ऑड शेपचा प्लॉट घेतो आपण. प्रॉब्लेम प्लॅनिंग वेस्ट होते, वास्तू इश्यूज येतात. टिप्स: रेक्टँग्युलर स्क्वेअर प्लॉट चांगला असतो. टिप नंबर 6, फ्लड लाईन, नाला, CRZ एरिया. मिस्टेक: पावसाळ्यात आपण प्लॉट बघत नाही आणि डील फायनलाइज करतो. प्रॉब्लेम काय होतो? वॉटर लॉजिंग आणि CRZ मध्ये काम करायला बॅन आहे. टिप्स: नाला रजिस्टर चेक करा, CRZ मॅप व्हेरीफाय करा. पॉईंट नंबर 7, फ्युचर डेव्हलपमेंट चेक. आपण बऱ्याच वेळा मिस्टेक करतो, आजची किंमत बघून निर्णय घेतो. प्रॉब्लेम पुढे रस्ता, ड्रेनेज लाईन काहीच नसतं. टिप्स: DP रोड किंवा नियर बाय प्रोजेक्ट तपासा. DP प्लॅन, DP रोड्स, नियर बाय प्रोजेक्ट सगळे तपासा. पॉईंट नंबर 8, इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर अवेलेबिलिटी. मिस्टेक: आपण नंतर येईल असा आपण विश्वास ठेवतो. तो बिल्डर सांगतो आपण मी करून देईल, म्हणजे गोष्टी बऱ्याचशा अशा अडचणी येतात. कॉमन प्रॉब्लेम असतो कनेक्शनसाठी एक्स्ट्रा खर्च लागतो नंतर. टिप्स: एक्झिस्टिंग मीटर प्लस वॉटर सोर्सेस सगळे चेक करून मग प्लॉट खरेदी करा. टिप नंबर 9, लोकल अथॉरिटी अप्रूव्ड. मिस्टेक: अनऑथराईज प्लॉटिंगमध्ये प्लॉट घेणे ही आपली खूप मोठी मिस्टेक असते. प्रॉब्लेम रजिस्ट्रेशन होते पण नंतर लिगल परमिशन बांधकामासाठी मिळत नाही. टिप: टाउन प्लॅनिंग किंवा ग्रामपंचायत अप्रूव्ड तपासा. लेआउट सँक्शन आहे का नाही ते चेक करा आणि मगच प्लॉट घ्या. टिप नंबर 10, एक्सपर्ट कन्सल्टेशन घेतली का? मिस्टेक: ब्रोकरवर आपण 100% विश्वास ठेवतो आणि प्लॉट परचेस करतो. प्रॉब्लेम लीगल, टेक्निकल बरेचसे लॉसेस होतात. टिप: आर्किटेक्ट किंवा लायसन इंजिनियर यांच्याकडून प्लॉट चेक करून घ्या. कॉमन प्रॉब्लेम बिल्डिंग परमिशन रिजेक्ट होते, कोर्ट केस, स्टे ऑर्डर, एक्स्ट्रा पेनल्टी आणि डिले होतो. प्लॉट रिसेल डिफिकल्ट. मित्रांनो, प्लॉट घेताना एक चुकीचा निर्णय आपल्याला आयुष्यभराचा त्रास देऊ शकतो. हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा युजफुल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. दातीर असोसिएट आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर.
थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. ह्या होत्या आपल्या प्लॉट परचेस करतानाच्या 10 टिप्स. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.